मालेगावमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम आहे। रवी शाळा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम आहे। विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावलाय। स्टॉलच्या नफ्यातून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे दिले जातील। की मुख्यमंत्री सहायता निधीमधून शेतकऱ्यांना मदत ते देणार आहेत। आणि आज आपण आलो आहोत मालेगावात आणि आपण बघू शकतो की मालेगावच्या राम मंदिर परिसरात एक 8वीचा रविशा विद्यालयाचा एक मुलगा आहे, विद्यार्थी आहे राघव निविल कुमार तिवारी। त्यांनी दिवाळीचं जे सामान असतं, जे वस्तू असतात त्या विकण्यासाठी ठेवला स्टॉल लावला आहे आणि स्टॉलच्या नफ्यामधून तो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपला हा संपूर्ण नफा देणार आहे। आपण त्याच्याकडून जाणून घेऊ नेमकी ही कन्सेप्ट त्याच्या कशी सुचली। संपूर्ण महाराष्ट्रात खूप जोराने पाऊस झाला, म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान झाले असल्या कारणाने मी स्टॉल लावला आहे। याच्यातून जो मला नफा भेटेल मी तो मुख्यमंत्री निधीतून असं पाठवेल। आम्ही जे काही संस्कार विद्यार्थ्यांवरती घडवतो आहेत तर ते संस्कार त्यांच्यावरती बिंबवले जात आहे। आमचे सर्व शिक्षक सहकारी त्यावरती बिंबवण्याचा जो प्रयत्न करतात, त्यामधून या विद्यार्थ्याला जे काही सुचलेलं आहे, त्याच्या मनात जी भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळे संस्थेचं आणि जे काही शिक्षकांचं कार्य आहे ते काही अंशिका असेना आम्ही सफल करण्यामध्ये यशस्वी होत आहोत। फुलने फुलाची पाकळी ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायची त्याची इच्छा होती। ती इच्छा पूर्ती करत असताना मनाला चांगलं वाटलं। कुठेतरी एक मनात भावना आहे। अनेक संघटना संस्था राज्यभरातनं मोठ्या स्वरूपात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सिंहाचा वाटा उचलतंय, पण मला आज अभिमान वाटतंय का माझा मुलगा नाही सिंहाचा वाटा पण खारीचा वाटा नेमका उचलतोय, याचा मला मनापासून आनंद होतो। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।